आता आपण प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रसार माध्यमांची ओळख करून घ्यायची. बरोबर? चला तर मग आपल्या मुद्द्याकडे जाऊया. प्रसार माध्यमे या शब्दातच प्रसार आणि माध्यम असे दोन शब्द आहेत. किती शब्द आहेत? प्रसार आणि माध्यम अशी किती शब्द आहेत? दोन शब्द आहेत. बरोबर? त्याच्यानंतर प्रसार याचा अर्थच काय आहे? तर दूरवर पोहोचवणे. काय आहे अर्थ? दूरवर पोहोचवणे. आता एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्यानं दूरपर्यंत पोहोचवू शकतो. काय करू शकतो? दूरपर्यंत पोहोचवू शकतो. मग पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. बरोबर आहे? मग तो काय करायचा? तर गावोगावी दवंडी पिटवायचा. म्हणजे राजाचे काही सैनिक विश्वासू आणि त्याच्यामधला एक अधिकारी जो तो खलिता वाचायचा आणि एकाकडे ढोल असायचा. तो ढा ठा 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 असा पिटवायचा. मग तो आवाज टण ठण ठण आला की सगळी माणसं एकत्र यायची आणि मग ते सगळी माणसं एकत्र यायची की मग ते तो ऐकायची की काय आहे ती दवंडी, काय आहे ती बातमी, आणि मग ते एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला असा हा बातमीचा प्रवास व्हायचा. बरोबर? आता आलं लक्षात? त्याच्यानंतर आता या प्रसार माध्यमांचा इतिहास कसा आहे तो बघूया आपण. तर जेव्हा भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं त्याच्यानंतर मग मुद्रण कला आणि वर्तमानपत्र ही सुरू झाली. तोपर्यंत काळ बदलला होता. बरोबर? कारण तोपर्यंत काळ बदलत गेलेला होता. थोडीशी सुधारणा पण आली आणि जेव्हा इंग्रज आले त्यावेळेस तर थोड्याफार प्रमाणात सुधारणाही झालीच होती. मग त्याच्यामध्ये मुद्रण म्हणजे छापलं जातं अशी मुद्रण कला आणि वर्तमानपत्र. आता छापणंच म्हणजेच वर्तमानपत्र म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आणि मग या वर्तमानपत्रामुळेच छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. बरोबर? मग आता हे वर्तमानपत्र माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं एक साधन झालं. काय झालं? साधन. कसं काय? कारण हे घराघरामध्ये जातं आणि प्रत्येक घरातला माणूस ते उघडून वाचतो. याचा अर्थ काय? की सगळीकडे आपल्याला माहिती मिळते. थोडक्यात म्हटलं तर. पुढे जाऊया. तर आता आपल्याला या प्रसार माध्यमांची ओळख करून घ्यायची आणि त्याच्यात सगळ्यात प्रथम नाव आहे ते वर्तमानपत्राचं. बरोबर? तर आता वर्तमानपत्रामध्ये काय येतं? तर मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मतं, जाहिराती, रंजक आणि अन्य पूरक असा मजकूर याचा समावेश असतो या सगळ्यामध्ये. तसेच ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजेच वर्तमानपत्र होय. जर का आपण वर्तमानपत्रावर जर आपला निबंध लिहायला घेतला तर आपल्याला माहितीये की आपण पहिलंच वाक्य लिहितो की वर्तमानपत्राचं आयुष्य हे फक्त एकच दिवस असतं. कारण ज्या कालच्या सगळ्या खबरी असतात, बातम्या असतात त्या आपल्याला आजच्या दिवसामध्ये संपूर्णपणे ऐकायला भेटतात. आणि मग ते वर्तमानपत्र आपण फेकून देतो म्हणजे ठेवून देतो रद्दीसाठी. कारण ते आपण दुसऱ्या दिवशी नाही वाचत, त्याच्या तिसऱ्या दिवशी. कारण ते तोपर्यंत त्याचं आयुष्य संपलेलं असतं. कारण नंतर परत नवीन नवीन आलेले असतात. समजलं? पुढे जाऊया. आता ही वर्तमानपत्र स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध अशा बातम्या पुरवण्याचं काम करतात. मग चालू घडामोडींच्या ह्या सगळ्या नोंदींचा वर्तमानपत्र म्हणजेच एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परत आपल्या ऐतिहासिक शब्दामध्ये आलेलो आहोत. बरोबर? मग हा काय आहे आपला अत्यंत महत्वाचा असा ऐतिहासिक दस्तऐवज. तर मग वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी, आता हे त्यांचं थोडस आपण पूर्वज पण बघूया. वर्तमानपत्राचे कोण आहेत ते. चला तर इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये सरकारी आदेशांचं कोरीव लेख हे सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. तुम्हाला माहितीये
ह्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देऊ शकते. आपल्या शाळेमध्ये जेव्हा एखादी नोटीस येते किंवा काहीतरी एखादं कार्यक्रम किंवा काही पण आपल्या मुख्याध्यापकांना आपल्या विद्यार्थ्यांना काही सांगायचं असेल किंवा एखाद्या शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत काही संदेश पोहोचवायचा असेल तर मग एका कागदावर आपण ते सगळं लिहितो आणि आपली जी नोटीस लावतात त्याचा जो काचपेटी असते त्याच्यामध्ये ते जाऊन लावतो. मग सगळे विद्यार्थी त्याच्यामध्ये जाऊन ते नोटीस किंवा तो संदेश वाचू शकतो. मग अशा प्रकारचं हे लेखन पूर्वीपासून आहे बघा, की काही पण आता इथं इथं आपल्याला अभ्यासक्रमात काय आहे तर सरकारी आदेशाचं इजिप्तमध्ये हे झालेलं होतं, की त्याच्यामध्ये ते कोरीव दगडावर लिहून ते सार्वजनिक ठिकाणी असं लावून ठेवायचे, की सगळी माणसं येऊन ते बघू शकतात. बरोबर, जसं की तुम्ही मधल्या सुट्टीत छोट्या सुट्टीत ते जाऊन बघता, बरोबर आहे, तसं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया की प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम हा कागदावर लिहून काढायचे आणि मग तो कागद प्रांतोप्रांती वाटला जात. म्हणजे काही फरमान काढला असेल किंवा काही आदेश असतील किंवा काही हुकूम असतील तर ते पूर्णपणे कागदावर लिहायचे आणि मग ते सगळ्यांना वाटायचे. आता यामध्ये देश आणि राजधानीतील काही घटनांची माहिती असेल. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायर्नो म्हणजेच डेली ऍक्ट, रोजच्या घटना म्हणजे रोजच्या रोज ज्या घटना घडतात अशा नावाची वार्तापत्रे, बघा शब्द नीट बघा, नीट लक्ष द्या, वर्तमानपत्रे नाही, वार्तापत्रे, बरोबर आहे. ही रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत, नाहीतर मग गडबडीत तुम्ही वर्तमानपत्रे म्हणाल, नाही, इथं विशिष्ट आपल्याला नाव दिले वार्तापत्रे. हे रोमच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लावत. मग लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लागलं तर तिथं काय होतं की सगळ्या प्रकारची लोक त्या ठिकाणी काहीतरी एकत्र येतात किंवा खरेदीला आलेली असतात आणि अशा ठिकाणी लावलं की सगळी लोक तिथं वाचली जातात. एखाद्या चौकाच्या मध्यभागी ठेवला फलक तर आपण सगळेजण जाऊन ते वाचतो अशा रीतीने. मग 7व्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदन ही सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. बघा ठिकठिकाणी कशा पद्धतीनं ह्या वर्तमानपत्राचा इतिहास आपण घडत गेलेला आहे हे आता आपण बघतोय. चीनमध्ये, रोम मध्ये, सगळ्या ठिकाणी. तर इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रिके ह्या अधूनमधून वाटत असत. आता इथं पण इंग्लंडमध्ये पण काही असं आहे त्याच्यामध्ये थोडासा संदर्भ की तिथं सुद्धा लढाया वगैरे झाल्या तर त्याच्याबद्दल काय बातमी आली, कोण जिंकलं, कोण हारलं, किती मेली, किती जगली, हे सगळं काही त्याची पत्रकं काढून ती सुद्धा वाटली जायची मधून मधून. कारण लढाई काय सातत्याने चालूच असते, थोडी थांबते. मग पुष्कळ ठिकाणी हे कसं कळणार की लढाईमध्ये काय आत्ताची स्थिती काय आहे सद्यस्थितीची. अर्थात ती बातमी त्यांना 2 दिवसानंतरच पोहोचत असणार, पण ती बातमी त्यांना जायची की अशा अशा ठिकाणी इतके इतके जण लोक मारली गेली, हा भाग जिंकला वगैरे वगैरे, बरोबर आहे. पुढं आपण बघूया, पुढे या आपल्या विभागामध्ये बघूया की प्रसार माध्यमांची ओळख ही कशा रीतीने झाली. त्याच्यानंतर धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ती तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. आता तुम्हाला माहित ना असेल किंवा नसेल मला माहित नाही, तर पूर्वीच्या काळी धर्मशाळा असायच्या. म्हणजे काही लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेले तर तिथं त्यांचे नातेवाईक वगैरे नसतील तर तिथं एक धर्मशाळा असायची. म्हणजे एक अशी जागा की जिथं तो वाटसरू जाऊन प्रवासी जाऊन राहायचा, आपलं सगळं सामान वगैरे जे काही त्याच्या बरोबरच काही आहे वस्तू त्या घेऊन तिथं तो राहायचा. म्हणजे ती धर्मशाळा, तिथं जायचं, तिथं राहायचं, आपलं 2 दिवस विश्रांती घ्यायची, खायचं प्यायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघून जायचं. तर ते जिथं ते उतरत असत आणि त्या ठिकाणी थोडेसे विश्रांती घेत असेल, ती जी जागा त्या गावातल्या लोकांनी जी बनवलेली असायची त्याला धर्मशाळा असं म्हणायचे. म्हणजे काय, कुणी यावं कुणी जावं, बरोबर आहे. आणि तिथं कायमचा स्वरूपी कोणी राहत नाही धर्मशाळेमध्ये. तर काय असतं
की ती एक फिरती जागा असते. ती जागा फिरत नाही, पण त्या जागेमध्ये येणारी माणसं ही फिरणारी असतात. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या जागी भटकंती करणारी असतात. बरोबर आहे. मग असे प्रवासी, आता काय एकच प्रवासी तिथं जात नाही धर्मशाळेत, मग हजारो प्रवासी ठिकठिकाणीची लोक अशी एकत्र यायची. ह्या गावावरून त्या गावावरून, त्याला त्या गावाला जायचंय, ह्याला त्या गावाला जायचंय. मग अशा ठिकाणी एकत्र आलं की हे सगळी मंडळी एकत्र बसून रात्री जेवण वगैरे झालं की गप्पा मारायची. मग ते जिथून आलेले आहेत त्या त्या गावाचा ते सगळ्या काही संदर्भ सांगायच्या, तिथल्या काही बातम्या त्यांना सांगायच्या. मग अशा रीतीने ही एकमेकांना बातमी पोहोचवण्याचं कार्य इथं सुद्धा व्हायचं. आलं आलं लक्षात व्यवस्थित मी काय समजवलं ते? छान. पुढे जाऊया. आता पुढे बघूया की राजांचे प्रतिनिधी हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आपला जेव्हा राजांचा काळ होता त्यावेळेस असा राजा असा एकदम बेफिकीर बिलकुल अजिबातच नसायचा, बिलकुलच नसायचा. तर त्याचे प्रतिनिधी जे असायचे ते ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेशामध्ये असे असायचे आणि ते सगळ्या ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत. तुम्हाला मला आवर्जून सांगावं असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक असा हेर होता, म्हणजे प्रतिनिधी होता आपल्या शिवाजी महाराजांचा, बहिर्जी नाईक म्हणून. अत्यंत व्यवस्थित तो बातम्या एकूण इतका तो फिरायचा, इतका तो त्याचं भेष पण म्हणजे इतका वेश आपला पालटायचा आणि शत्रूंची बातमी तो पटापट राजांपर्यंत जाऊन पोहोचवायचा. इतका तो हुशार माणूस होता. म्हणजे कसा तो महाराजांनी त्याला तयारच केलं होतं तसं, आणि तो पण त्याच्या ह्याच्याप्रमाणे व्यवस्थित अतिशय प्रामाणिक आणि इमानी असा माणूस आपल्या शिवाजी महाराजांच्या पदरात होता. म्हणजे कसा खबरी सगळ्या पोचवायच्या आणि बातम्या पोचवायच्या, आणि शिवाजी महाराजांना कळायचं पण नाही की कधी त्यांच्या शत्रूंचा नायनाट केला जातो. अशा रीतीने या बहिर्जी नायकांचं नाव आपण अगदी अभिमानाने या ठिकाणी घेऊ शकतो बातम्या पोहोचवण्यासाठी. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे बेंगॉल गॅझेटे या भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालं. त्या व्यक्तीचा मी छायाचित्र इथं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या उपक्रमात बघून घ्या. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, पण आपल्याला अभ्यासामध्ये आपल्या मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण करताना कधी कधी तुम्ही पण गोंधळून जाल, म्हणून मी ते चित्र घातलेलं आहे. तर हे होते ते जेम्स ऑगस्ट हिकी, त्यांचं नाव असं आहे. या आयरिश व्यक्तीनं ते सुरू केलं आपल्या भारतामध्ये. त्याच्यानंतर कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावानं ते ओळखलं जातं. आता ह्या एवढ्याच विभागावर काय काय झालेलं आहे, तर आपण काय शिकलो? प्रसार याचा अर्थ काय आहे, प्रसार माध्यमांचा इतिहास यावर तुम्हाला संक्षिप्त रूपात लिहायचं आहे अर्थात, आणि वर्तमानपत्र म्हणजे काय आणि ह्याचं उत्तर तुम्हाला सविस्तरपणे लिहायचंय आणि आपल्या वहीमध्ये नोंद करायची. चला तर मग आपण आता पुढे जाऊ.